नमस्कार मंडळी. उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण जे पापड बनवले आहेत ना, ते तेलात टाकल्यानंतर अगदी दुप्पट फुलतात आणि खायला म्हणाल तर एकदमच अप्रतिम लागतात. मुलांना तर खूप जास्त आवडतात आणि तुम्हाला एक पापड मी तोडून दाखवते. एकदम कुरकुरीत असा झाला आहे आणि तेलकटसुद्धा नाही झालेला. तर हे पापड की नाही अगदी बनवायला सोपे आहेत. चला तर पाहूया. एका कढईमध्ये आपल्याला 1 कप मोजून असा रवा घ्यायचा आहे. तर इथे मी छोटा कप घेतला आहे. तुम्ही वाटी, पेला काहीही घेऊ शकताय आणि त्याच कपने आपल्याला मोजून यामध्ये आता 7 कप पाणी घालायचं आहे. तर इथे मी 7 कप पाणी घालून घेतलं आहे. पापड बनवण्यासाठी आपल्याला हा रवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. त्याचकरता आपण इथे 7 कप मोजून पाणी घालायचं आहे. गॅस आता आपल्याला चालू करायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकताय मिश्रणाला जरासुद्धा गाठी-गुठी आलेल्या नाहीयेत. या पद्धतीने आपल्याला मिश्रण हे असं ढवळून घ्यायचं आहे. आता इथे ना हा रवा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. त्याकरता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा रवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. इथे 15 मिनिटं झाले या पद्धतीने रवा शिजत आला आहे. बघा इथे कलर तुम्ही पाहू शकताय अगदी पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. रवा शिजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून रवा चांगला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. हे मिश्रण व्यवस्थित ढवळत राहायचं आहे, नाहीतर खाली रवा चिकटतो. तर आता व्यवस्थित परफेक्ट असं मिश्रण आपलं तयार झालं आहे की नाही, रवा शिजला आहे की नाही म्हणून चमचामध्ये असं घेऊन बघायचं, रेष काढायची. एकमेकांमध्ये हे मिश्रण मिक्स नाही झालं म्हणजे आपला रवा व्यवस्थित परफेक्ट शिजला आहे. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं 1 चमचा मी मीठ घातलं आहे. 1 चमचा मी सफेद तीळ घातले आहेत आणि परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला रव्याचं मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्या घरात मुलं जर तिखट खात नसतील तर तुम्ही अशाच पद्धतीने फक्त मीठ घालून आणि तीळ घालूनच हे पापड बनवू शकताय. तर मी यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालते आहे. त्यामुळे चवीला छान लागतात पापड आणि थोडीशी कोथिंबीर अशी बारीक चिरून यामध्ये घालते आहे. त्यामुळे काय होतं दिसायलाही पापड सुंदर दिसतात आणि खायलाही खूपच अप्रतिम असे लागतात. अजून 5 मिनिटं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आपण बघितलं मगाशी चमच्यामध्ये घेऊन, तर हे आपलं व्यवस्थित परफेक्ट शिजलं आहे. फक्त 5 मिनिटासाठी आपल्याला हे परत एकदा शिजवायचं आहे. आता 5 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि हे रव्याचं मिश्रण आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. मी हे पापड प्लास्टिक शीटवरती घालणार आहे म्हणून हलकंसं मी हे कोमट करून घेते आहे. तर मी फॅनखालीच अगोदर हे सुकवणार आहे. त्यासाठी फॅनखालीच मी प्लास्टिक शीट घालून घेतलं आहे. त्यावरती पळीने अगदी लहान आकाराचे आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने छोटे-छोटे आकाराचे जर पापड बनवले ना, तळायला अगदी सोपे होतात. अगदी थोडा तेलामध्ये सुद्धा आपल्याला हे पापड तळता येतात आणि मुलांना छोटे-छोटे पापड खायला दिले ना, ते संपवतात देखील. तर अशाच पद्धतीने सगळ्या रव्याच्या मिश्रणाचे पापड आपण या पद्धतीने पळीने हलकेसे असे गोलाकार करून घ्यायचे आहेत. तर इथे ह्या पद्धतीने सगळे पापड मी पॉलिथिनवरती घालून घेतले आहे. फॅनखाली 1 दिवस आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहेत. आता हलकेसे आपले वरची बाजू अशी सुकली ना, की ते आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकताय 1 कप रव्यामध्ये इतके सारे पापड तयार झाले आहे. मी मोजून बघितले तर 60 पापड तयार झाले आहेत. हलकेसे वरची बाजू आपली सुकली आहे, तर हे पलटी करून अशा पद्धतीने मी घेते आहे. म्हणजे दोन्ही साईड व्यवस्थित ह्या सुकल्या जातील आणि त्यानंतर ना 2 दिवस उन्हामध्ये आपल्याला हे पापड छान व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत. म्हणजे पापड ना अगदी वर्षभर छान टिकतात, ते खराब होत नाही. आता तुम्हाला मी पापड तळून देखील दाखवते. तेल घातलं आहे कढईमध्ये. तेल छान गरम झालं, की एक-एक करून आपल्याला पापड छान असा तळून घ्यायचा आहे. तेलात घातले ना, की पटकन असे फुलतात आणि कुरकुरीत होतात पापड. तर आजची ही पापडाची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल ना मैत्रिणींनो, तर नक्की या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ऑलरेडी तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ना, तर तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आपण पुन्हा भेटूया अशाच छोट्याशा आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.